वशिष्ठाने रामाला सांगितलं की हे जे आत्मज्ञान आहे तर आत्मज्ञानाला सत्संग आणि शास्त्र हे अतिशय महत्वाचं आहे. किंवा सत्संग आणि शास्त्रावाचून हे आत्मज्ञान निर्माण होणं अवघड आहे किंवा अशक्य आहे. काय सांगितलं तर सत्शास्त्र आणि सत्संग याच्याशिवाय आत्मज्ञान अवघड आहे. पण आता या सत्शास्त्र जरी असलं तर हे सत्शास्त्र काम कधी करतं तर ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा निग्रह ज्यानं केलेला आहे, इंद्रिय जित जो आहे अशामध्ये घ्यायचं. आता आपण एवढं आयुष्य घालवतो, कामधाम सोडतो, संसार सोडतो आणि आत्मज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, जर हे मिळत नाही तर तेही मिळत नाही आणि तो काय होतो त्याचा संसारातल्याही सुखाला तो पार खावतो किंवा संसारालाही पार खावतो आणि आत्मज्ञानालाही तो पार खावतो. आणि म्हणून ज्ञानाचं सामर्थ्य असं आहे का त्याला संसारही सुखाचा होतो आणि त्याला काय होतं जीवनमुक्तीचा सुखही त्याला चांगल्या प्रकारचा अनुभवता येतो. हे असं गुढ आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं वर्म आहे. आणि हे वर्म जे शहाणे असतात, शहाणे म्हणजे चांगला विचार करणारे, जे ज्यांची मन आणि बुद्धी यांच्या ताब्यामध्ये आहेत, जे विचारशील आहेत, असे पुरुषच काय करतात आपल्या आयुष्याचं सार्थक करतात. मग तेव्हा आता हे जे सत्शास्त्र आणि सत्संग याच्यामुळे आत्मज्ञानाचा उदय होतो हे खरं आहे. परंतु इंद्रिय जर ताब्यामध्ये नसतील, इंद्रिय जित नसेल तर सत्शास्त्र सुद्धा तिथं काही करू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो मार्ग आहे त्यासाठी म्हणजे पहिली गोष्ट कोणती तर अहमचा त्याग आणि इंद्रियांचा विजय हे सगळ्यात महत्वाचं परमार्थाचं वर्म आहे. हे वर्म आहे. मग तेव्हा एक पाहता स्वच्छ पांढरा कपडा आहे, त्या स्वच्छ पांढऱ्या कपड्यावर तेलाचा डाग जर पडला तर तो झटकन पसरतो आणि उठून दिसतो, बरोबर आहे. मग तसा जो ज्याचं अंतःकरण म्हणून परमार्थाला अंतःकरण फार सोपा मार्ग आहे. प्रयत्न करणं म्हणजे काय, प्रयत्न करणं नुसतं वाचन करायचं. मग आता हे कशा करता, ऍड्रेस कशा करताय, ऍड्रेस हा समजून घ्यायचा, वाचायचा आणि तिथं पोहोचण्यासाठी ऍड्रेस आहे. नुसता पाठांतर करण्यासाठी वाचण्यासाठी ऍड्रेस नाही. तसं हे सत्शास्त्र कशा करता येईल तर सत्शास्त्राचा हा ऍड्रेस आहे. याच्या आधारे आपण काय करायचं, आत्मज्ञानाचा प्रवास करायचा, काही गोष्टींचा स्वीकार करायचा, काही गोष्टींचा त्याग करायचा आणि त्या आत्मस्वरूपाचं जे ठिकाण तिथं जाऊन आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणून त्याच्याकरता एक परमार्थाला गरज असते. म्हणून ज्ञान तरी शुद्ध परी ही केले असे वृद्ध म्हणून आधी याती जिनावे मग ते ज्ञान पावावे. आणि म्हणून ज्यानं इंद्रियांना जिंकलेलं आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त करून घेता येतं. आणि इंद्रिय जित जो नाही त्याला सत्शास्त्र सत्संग श्री गुरु स्वतःला काही करू शकत नाही. मग तेव्हा स्वच्छ वस्त्र हे काय करतं, तेलाचा डाग झटकन ग्रहण करतं आणि दाखवतं. आरसा असतो, आरशावर मोती कधी चिकटतात का, आरशावर मोती कधी चिकटत नाही. तसं मलिन अंतःकरणा ठिकाणी ज्ञानाचा कधीही उदय होत नाही. मलिन कधी उदय होत नाही. वाटते तेवढे त्यांनी प्रयत्न केले आयुष्यभर. मग तेव्हा हाच प्रश्न वशिष्ठाने काकभूषुंडीला केला. आता काय सांगितलं की सत्शास्त्रात किंवा अभ्यास किंवा ज्याला साधन मार्गाचा ज्याने अभ्यास केला, साधन भरपूर केलं, परंतु दीर्घकाळ जगूनही आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नाही, असा तुम्हाला कोणी आठवतो का? काय प्रश्न केला वशिष्ठांनी? काकभूषुंडींना प्रश्न केला की ज्यानं साधन मार्गाचा अवलंब केलेला आहे आणि दीर्घकाळ त्याला आयुष्य मिळालं, तर असा कोणी तुम्हाला धर्मात ना आठवतो का? तेव्हा काकभूषुंडीने वशिष्ठांना सांगितलं. मग त्यांनी विद्याधराची कथा सांगितली. असा विद्याधर या नावाचा एक सिद्ध महात्मा होऊन गेला आणि त्यांनी काय केलं होतं, जप तपादी साधनं भरपूर केली आणि तपादी साधनं करून त्याचं शरीर फार शुष्क झालेलं होतं, शरीर थकून गेलं होतं. त्याला 4 कल्प आयुष्य मिळालं, 4 कल्पाचं आयुष्य मिळालं आणि तरी त्याला आत्मज्ञान झालेलं नाही. तपादी साधनं भरपूर केली परंतु आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नाही, ते आत्मतत्व त्यानं जाणलं नाही. म्हणून त्याला
तर ते तत्व न जाणल्यामुळं त्याला कळून चुकलं. शास्त्राचं त्याने श्रवण केलेलं होतं, परंतु आपल्याला इंद्रिय जिंकता येत नाहीत ह्या गोष्टी त्याला फार खेद झाला. त्याला खेद व्हायचा की आपण इंद्रियांना जिंकू शकत नाही, आणि त्याच्यामुळे आपण आत्मज्ञानापासून आपण दूर चाललेलो आहोत असं त्याला कळून चुकलं. त्या विद्यार्थ्याला कळून चुकलं. आणि म्हणून तर चौथ्या कल्पाच्या शेवटी काय झालं, त्याला चौथ्या कल्पाच्या शेवटी 4 कल्प तो जगला, आणि चौथ्या कल्पाच्या शेवटी काय झाला, इंद्रिय ठिकाणी त्याला विवेकाचा उदय झाला. चौथ्या कल्पाच्या शेवटी विवेकाचा उदय झाला, आणि मग तो श्री गुरूंना शरण गेला. आणि मग त्यांनी त्याला ज्ञानाची साधनं सांगितली, इंद्रिय विजय त्यांनी केला. आणि मग तो काय करतो, आपल्या साधनाचे विवेचन तो करतो. त्या विद्याधरानं काय केलं, आपल्या साधनाचं विवेचन केलेलं आहे, साधन मार्गाचं. म्हणजे काय झालं होतं, त्याने सगळं केलं होतं, भरपूर केलं होतं, परंतु इंद्रियावर त्याला ताब्यात घेता आले नाही, आणि म्हणून तो आत्मज्ञानापासून वंचित राहिला. त्यानं तपाची साधनं भरपूर केली, शरीर शुष्क झालं, परंतु तरी सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. त्याच्यामुळे त्याचा खेद वाढत चालला होता. परंतु त्यानं काय केलं, मोठ्या निग्रहानं हे केलं, आणि चौथ्या कल्पाच्या शेवटी त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि म्हणून मग तो विवेचन करतो. मग त्याने विवेचन काय केलं, तो विवेचन करतोय की तो म्हणतो विषय हेच माझे कट्टर शत्रू आहे. त्याने काय सांगितलं, विषय हेच कट्टर शत्रू आहे, आणि इंद्रिय ही त्या विषयांचे सैन्य आहे. इंद्रिय हे विषयांचं सैन्य आहे, आणि यांच्याशी लग्न हेच माझं जीवन आहे. माझं जीवन कर्तव्य आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा प्रश्न नाही, पण इंद्रिय जित होणं, या इंद्रियांना ताब्यात आणणं, त्यांना वळवळ करून देणं, हेच काय आहे, हेच माझं जीवन आहे, आणि हीच माझी साधना आहे असं त्यानं जाणलं. सगळ्या गोष्टींना फाटा दिला त्याने, सगळ्या गोष्टींना फाटा दिला, फक्त काय अहम आणि विषय. आणि म्हणूनच कसं आहे, अहम आणि विषय यांचा त्यानं निग्रहाने त्यानं त्याग केला. इंद्रियांचा निग्रह त्यानं कठोर परिश्रम करून, रात्रंदिवस परिश्रम करून इंद्रियांचा त्यांनी निग्रह केला. आणि मग तर हे जे जग जे आहे त्याला जाणवलं, हे जग जे आहे हे आत्मतत्वाच्या अज्ञानाचा सगळा पसारा आहे. हे जग काय आहे, आत्म्याचं अज्ञान हेच जगाच्या रूपाने विस्तार पावलेलं. तसं जर पाहिलं ना, किती मोठं आश्चर्य आहे, फार मोठं आश्चर्य आहे की तसं जर पाहिलं तर ओत रोज ब्रह्मच भरलेला आहे. हो, तो सगळीकडे अगदी ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे, पार आधी 10 दिशा व्यापून, अनंत कोटी ब्रह्मांड व्यापून, अमर्याद अनंत नाव आहे त्याचं. किती मोठं आश्चर्य आहे. आणि हे आपलं स्वरूप, हे आपण आहोत. परंतु आपल्या मूर्ख म्हणून जग केलेलं नाही, जग झालेलं नाही. हे आपल्या मूर्खपणाचं आणि आपल्या अपराधाचं जग आहे. जग म्हणजे काय, आपल्या अपराधाचा परिणाम आहे, आपल्या मूर्खपणाचा परिणाम आहे. जग कधी झालेलं नाही, आणि जग कोणी केलेलंही नाही. केवळ आत्मतत्वाचा अज्ञान, ब्रह्माचा अज्ञान, आणि म्हणून हे सगळं जग आपल्याला भासत आहे. मग ज्या वेळेला आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो, मग त्यावेळेला अहम नाही, आणि जगही नाही, आणि चित्तही नाही. म्हणजे ह्यांचा उठाव कधी होतो, आत्म्याचा विसर जेव्हा पडतो, आत्म्याचा विसर जेव्हा पडतो, मग तेव्हाच काय होतो, ह्या जगाचा अहमचा आणि वासनेचा उदय होतो. आणि म्हणून याला उपाय काय आहे, याला उपाय आहे सतत आत्म्याचं अनुसंधान, इंद्रिय निग्रह, आणि काय म्हटलेलं आहे, आत्म्याचं अनुसंधान सतत. आयुष्य केवळ आयुष्याचा लक्ष घेऊन येतं, यासाठी काय होतं, चक्र सुरू होतं. ऊस जसा त्या चरकामध्ये पिळला जावा, सुटकाच नाही, तसा हा जीव 84 लाख योनी, लक्ष योनी, ह्या काय होतो, त्या चरकामध्ये पिळला जातो हा जीव, आणि भयंकर यातना तो भोगतो. आणि म्हणून ते काय आहे, शिक्षा आहे, अपराधाचं शिक्षा आहे. 84 लाख योनी ह्या आपण परमेश्वराने मनुष्य दिला,
या काळात आपण काय केलं नाही, आत्म्याचं स्मरण केलं नाही, आत्मतत्वाचं साधन केलं नाही, संसारात घडून गेलो आणि त्याची शिक्षा, त्या अपराधाची शिक्षा म्हणून 84 लाख योनी आहे. हो, 84 लाख योनी सुद्धा नाही, परंतु जो 84 लाख योनी तत्वानं जरी नसल्या तरी जीवाच्या दुःखाचा भोग मात्र सत्य आहे. खरं का नाही? 84 लाख योनी आणि जग सत्य नाही, आत्मा सत्य आहे, कुठंच नाही ते, परंतु जीव मात्र जे दुःख भोगतो ते मात्र सत्य आहे. आणि म्हणून या दुष्ट चक्रातून सुटका करून घेण्यासाठी काय सांगितलेलं आहे, तर मग सांगितलं की हे सगळं ब्रह्मच आहे, सगळं ब्रह्म आहे. आणि तर आत्मतत्वाचा विसर म्हणून त्याला काय आहे, सतत आत्मतत्वाचा साक्षात्कार किंवा करून घेणं आणि त्यासाठी अट्टास करणं. म्हणून तुका संतांनी काय केलं, पहिलं हे केलं, आपण समाधी साधनं सांगितलेली आहे, बाकीचं हेच करायचं आहे. पहा आता एक माऊलींची उभी आहे की खेळता अग्नी लागला, बरोबर आहे ना, खेळता अग्नी लागला तो न सावरे जायचा उदयला, तैसा इंद्रियांशी लढा दिसला बरा नव्हे. मग तो खेळताना जरी अग्नी लागला तरी तो काही एक तरी शिल्लक ठेवील का, सगळ्यांना जाळून टाकेल का नाही. तैसा इंद्रिया लढा दिसला बरा नव्हे. आणि मग इंद्रियांची आत्म्याची ताटातूट करणं, इंद्रियांची आत्म्याची सतत आत्मस्वरूपात स्थित राहणं आणि जगणं तर प्रारब्धाच्या अधीन आहे. जगायचं तर तेवढ्या करताच करायचं आहे. म्हणून आयुष्याचा क्षण क्षण, देहाचा कण कण हे आत्मतत्वासाठी म्हणून सांगितलं. 4 कल्प तो जगला आणि 4थ्या कल्पामध्ये विद्याधरला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. आणि म्हणून संतांनी काय केलं, तर तुकाराम महाराज म्हणतात की इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणी. साधक अवस्था तुकाराम महाराजांनी सांगितलं, साधक अवस्था इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणी. इंद्रियांच्या अधीन आपण, इंद्रिया पुढे आपलं काही चालत नाही. किती मोठं दुर्दैव आहे, इंद्रियांच्या पुढे काही चालत नाही. इंद्रिय जे जे म्हणती त्याचे जे पुरुष करती, इंद्रिय जे जे म्हणती त्याची जे पुरुष करती ते तरलेच ना तरती विषय शिंदे. इंद्रियांचं ऐकतात ते कधीच तरून जात नाही, आणि जे इंद्रियांचं कधीच ऐकत नाही, मनाचं कधीच ऐकत नाही, तेच हा भाऊसागर तरून जातात. म्हणून याच्याकरता विवेक आहे. तो विवेक काय करतो, इंद्रियांची विषयांची ताटातूट करतो, मनाचा निग्रह करून आत्म अनुसंधान सतत तो तेवत ठेवतो. हा विवेक तेवत ठेवण्याचं तो काम करतो. म्हणून तर सिद्धावस्था मग तुकाराम महाराजांना सांगितली साधन अवस्था, साधक अवस्था काय सांगितली, इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायण, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. किंवा ते म्हणतात का, तुकाराम महाराजच म्हणतात काम क्रोध बंदी खाणी, नाही का, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणजे दोन्ही. आणि मग इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. तो जितेंद्रिय नव्हे तो जगज्जेत असतो. जो इंद्रिय जित असतो, इंद्रजित नाही का, इंद्रिय जित, ज्यानं इंद्रिय जिंकलेले आहेत तो नुसता तो जगज्जेता असतो, त्यानं सगळं जग त्यानं जिंकलेलं असतं. आणि म्हणून काय सांगितलं, न करी रे संग राही रे निश्चळ, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो निधी मळ ममते. किंवा काम क्रोध आणि लोभ, त्याच्या आधी पहा हे नरकाचे द्वार आहे. म्हणून शहाण्या माणसानं सतत आत्मानुसंधान आणि प्रपंच होत असतो. प्रपंच हा किती वेळा आपला विषय झाला, प्रपंच हा होत असतो. का होत असतो, कोणी खाल्ल्याशिवाय राहत नाही, आंघोळ केल्याशिवाय राहत नाही, चहा पाणी केल्याशिवाय राहत नाही, आणि घरदार बांधून त्यात राहिल्याशिवाय राहत नाही. झाला प्रपंच. प्रपंच झाला ना, झाला प्रपंच. हाच प्रपंच एवढा. परंतु आपण त्या प्रपंचाचा फार विस्तार करतो, आलिशान पणाकडे पाहतो, आणि इंद्रिया आणि विषय यांच्यात आलिशानपणा म्हणजे इंद्रिय विषयचे दुसरं काय. चांगलं टॉप फर्निचर करायचं, लोक नुसते बघत राहिले पाहिजे. टॉप फर्निचर करायचं, जगाला दाखवायचं, मूर्खांना दाखवायचं. म्हणजे मूर्खांना, जे आधीच मूर्ख आहेत त्यांना काय दाखवतात, शाबासकी मूर्खांची. म्हणून कसं आहे तुम्हाला यांचं काम, यांचं माहिती ना तुम्हाला, आपले बगदालब्बी चौधरी माहिती ना,
भगदलब्धचं काय होतं, किती ब्रह्मदेव पाहिले होते, किती त्याच्यानंतर लोमश ऋषी पाहिले होते, किती ब्रह्मदेव पाहिले, किती लोमश ऋषी पाहिले, किती मार्कंडेय त्यांनी पाहिले, असंख्य मार्कंडेय त्यांनी पाहिले. लोमश ऋषी असे होते, एक कल्प गेला की त्याचा शरीराचा एक केस झाला, एवढं आयुष्य होते कुणाचं, त्या लोमश ऋषी. आणि असे किती लोमश ऋषी त्या काग बसून तुम्ही पाहिले होते. आणि एवढं असूनही अर्जुनाने त्यांना विचारलं कुठं राहत होते, शेवटी वडाच्या झाडावर पानावर राहत होते. अर्जुनाने विचारलं तुम्ही घर का नाही बांधलं, इथं जर असं जीवन जगण्यापेक्षा ते म्हणजे आयुष्य क्षण बघून तर कुठं घर बांधायचे नादी लागायचे नाही का. ज्यांना एवढं आयुष्य मिळालं त्याने सुद्धा काय केलं, इंद्रियांच्या अधीन झाले का नाही झाले. आणि म्हणून निश्चय करणं, निश्चयाची बळण तुका म्हणे तेच निश्चय करणं. चाड तिने सांगावे दिगाड, जरुणी भजनाची चाळ नित्य नेमाधरी, जया परमार्थाची चाळ तिने सांडावे दिगाड. आपण असं म्हणतो धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन नाही का, असं आपण म्हणतो. पण काय व्हायला पाहिजे, काय आहे का काही, ते किती शास्त्रानं सांगितलं, एवढं ऐकून फरक पडतो काही का. होय, कालचा जसा कालचा दिवस आला तसं आज त्याला जसा आजचा येईल तसा उद्याचा. शास्त्र सुद्धा फडफड करतो, नुसते पानांची फडफड, त्याशिवाय दुसऱ्या शास्त्राला अस्तित्व फक्त पानांची फडफड. एका सर्गामागून दुसरा सर्ग, दुसरा सर्गामागून तिसरा सर्ग. हे आपलं काय नाथ महाराजांनी हे सांगितलं, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरी बापुरी सांगितलं का नाही नाथ महाराजांनी, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरी बापुरी. काय जनावर काय एवढी बुद्धी देऊन उपयोगच काय. आणि खरंच काय आहे, पद नाही पुच्छचारी, पद नाही पुच्छचारी, मनुष्यपरी कुत्री ती. बरं आहे काय, त्याला फक्त 4 पाय नाही आणि 100 फूट नाही, पण अस्सल गाडू जर पाहिजे असेल ना तरी मनुष्य आहे का. ज्याच्या ठिकाणी विचाराचा निश्चयाचा अभाव त्याच्यापेक्षा गाडू फार चांगलं. बरोबर आहे का नाही. गाडवाची तरी 50,000 रुपये किंमत आहे, याची किंमत 0 सुद्धा याची किंमत नाही. आयुष्य पुरत आहे, पुन्हा आयुष्याचं मूल काय. आपण नुसतं प्रमाण देतो, मिळू तुझ्या पृथ्वी स्वर्ण करिता ज्ञान न मिळे क्षण. मग तसं ह्या संसार सागरातून बाहेर काढणं हे कुणाचं काम आहे, संतांचं काम आहे. आणि हे त्यांचं काम आहे, म्हणून अवतार तुम्हाला या काळात तेवढ्या करता ते आले. आणि त्यांनी कसा परमार्थ केला त्यांच्याकडे पाहायचं. आपला दीपस्तंभ आहे, आपल्या पुढे बाबांचा आदर्श आहे का नाही, संतांचा आदर्श आपल्या पुढे आहे. नुसतं बाबा असे म्हणून आपली वाट काय नाही का. आणि म्हणून काय आहे तर नाही कीर्तन संसारचं जाऊ दे, तुम्ही ज्याचा संसार त्याच्या बरोबर कीर्तन प्रवचन नाही केलं तरी चालेल, परंतु हे जे साधन मार्ग सांगितला आहे तो मला जमला पाहिजे. याच्याकरता सत स्वरूपाचं अनुसंधान जो म्हणून सत्शास्त्र श्रवण, त्याचा विचार, त्याचं चिंतन. मग त्याचं चिंतन केलं का जगामध्ये सत्य काहीच नाही हे त्याला कळतं. मग वासना कशाची निर्माण होणार. जर नाही जगामध्ये काही स्त्री नाही, विषय नाही, पदार्थ नाही, वासना होण्याची कशाची. हे फक्त भ्रमाने भासते, काल सांगितलं आपलं संध्याकाळी. रबराच्या बाहुल्या असतात ना, रबराच्या बाहुल्या जशा असतात, त्या रबराचे हत्ती, रबराचे घोडे, रबराची माणसं, रबराच्या स्त्रिया, रबराची मुलं, रबराची जंगलं, रबराचा सूर्य, सगळं तसंच हे आहो. सगळं हे चित्र आहेत, सगळी चित्र आहेत, केवळ चित्र आहेत. आणि म्हणून माणसानं चित्रासारखं व्हावं. कसं राहावं माणसानं. जसं चित्रातला पुरुषाला राग येतो का, काही इच्छा होते का. तुम्ही दारू प्यायला लागले तो म्हणत नाही एखादा कप असला तर द्या, एखादा ग्लास द्या. शिवाय दिला तरी तो आत्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आत्मा आहे. प्रबोध काय म्हणता तुम्ही, मी ब्रह्म आहे. प्रबोधाचा अभ्यास करतो ना, मी ब्रह्म आहे. मग ब्रह्म निर्विकार आहे का विकारी आहे. ब्रह्म निर्विकार आहे. ब्रह्म या ठिकाणी कधीच विकार नाही. तसं ज्या पुरुषानं आत्मसंयम केला, इंद्रिय संयम केला,
निग्रह केला मन बुद्धीचा विचार केला आणि ज्यांना इंद्रिय मग इंद्रिय ज्याची काहीच करू शकत नाही. तुम्हाला काल सांगितलं दृष्टी क्षीण झाली. दृष्टी क्षीण झाल्यावर काय होतं दृश्यही क्षीण होतं. दृष्टी क्षीण झाली दृष्टी डोळेच दृष्टीच नसेल तर दृश्य कुठे मंद दृष्टी झाली का मंद मंद दिसायला लागतं नाही का. मग वासना क्षीण झाली का दृष्टी क्षीण होते. वासना क्षीण झाली का दृष्टी क्षीण होते. दृष्टी क्षीण झाली का दृश्य क्षीण होतात आणि दृश्य क्षीण झालं तर मग दृश्यच नष्ट झालं का परब्रह्म असतं. मग मन क्षीण झालं का वासना क्षीण होते. मन क्षीण झालं का वासना क्षीण होते. वासना क्षीण झाली का दृष्टी क्षीण होते. दृष्टी क्षीण झाली का दृश्य क्षीण होतं आणि दृश्य नष्ट झालं कधी कधी का परब्रह्म आहे. मग याचा उगम आहे मन. आणि मनाला जर अनुसंधान दिलं सतत मनाला अनुसंधान म्हणजे म्हणून सतत काय म्हणतात सदा नाम आपण नुसतं म्हणतो परंतु खरोखर याची गरज आहे. काय आहे सतत याची गरज आहे. आणि मग की न करी रे संग कशाचा संग करायचा नाही फक्त आत्म्याचा संग करायचा. आत्माच त्याचा जीव आहे. आत्मा त्याचा प्राण आहे. आत्मा त्याचा प्रिय आहे. हे समजतो आणि जग केवळ भासमान आहे. तुम्हाला सांगतो इथं मंगलताई नाही या मुरकुडेताई नाही फक्त आत्म हे शरीर फक्त भासते. शरीर फक्त भासते परंतु देह सुद्धा कुठेही एक नाही. अहम सुद्धा कुठेही एक नाही. आत्मस्वरूपाचं आवरण आलं का ह्या आकाराचा उदय झाला. आकाराचा उदय झाला आणि अहमचा उदय मग तिथं झाला म्हणून आकार जेत सरी. आकार सरतो का नाही. आकार जेत सरे जीवत्व जेत विरे द्वैत जेत नुरे आद्वय जे. असा द्वैताचा तिथं सुद्धा क्षय होऊन जातो. म्हणून याला जन्माला आल्यापासून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला भला कृष्ण जाता जाता जन्माला आल्यापासून हे काय करायचं आहे तर म्हणजे जो मागचं पुण्य घेऊन जन्माला येतो तो जन्माला आल्यापासूनच काय करतो अभ्यास साधन करतो काही असं. आणि म्हणून न करी रे संग राही रे निश्चळ लागू निधी मळ ममतेचा. ममतेचा म्हणजे माझेपणाचा. इतकं सावध असतं कपड्यावर आपण डाग पडू नये याबद्दल सावध राहतो. कपडे धूळ जरी आली तरी कपड्यावरची धूळ आपण झटकतो. पण याच्यामध्ये पापाचे डोंगर साचलेले आहेत ते कधी झटक. काम करू लोभा झाडा करुणी ठाके उभा आहे का नाही. तोच एवढी या लाभा गोसावी तोच याचा अधिकारी. या आत्मज्ञानातला तोच पात्र असतो ज्यानं काम क्रोध लोभा झाडा करून. झाडा म्हणजे काय झटकलं. झटकलं म्हणजे साखरेची 5 किलोची साखर पिशवी गज भरलेली होती अख्खी 5 किलो. 5 किलो साखर तर पिशवी रिकामी केली आणि झटकली मोकळी करून पुन्हा झटकली. आता कण सुद्धा राहिला नाही. याला म्हणायचं आयसिया काम क्रोध लोभा झाडा करून ठाके उभा. आणि मग सज्ज झालेला आहे असा काम क्रोध लोभ ज्यांनी झटकून टाकले त्याचा कण सुद्धा राहिला नाही तोच एवढी लाभा वसावेगा. मग आता पहा पुढं म्हणून काय सांगत होतो हाच विषय तर न करी रे संग राही रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा. पुढं काय या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभवा वाचणी बडबडच. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. याला अद्वैत ज्यानं संगच करत नाही कशाचा प्रयत्न करायचा आहे. रात्रंदिवस प्रयत्न करायचा आहे. आणि देहाच्या माथात प्रारब्ध कर्म देहाच्या बाजूने आपलं चित्त आत्मतत्वाचं चिंतन करते. चित्त तत्वाचं चिंतन करते. देह प्रारब्ध कर्म करीत आहे. देह काय करीत आहे प्रारब्ध कर्म देह करीत आहे आणि चित्त आत्मतत्वाचं चिंतन करीत आहे. आणि म्हणून प्रश्न मिटला. दोनच गोष्टी आहेत एक चित्त